आणि काही लागणार टायमालाच करायची झाड नाचलं आता, कारण संध्याच्या लागणार टायमाला केलं होतं, दादाच्या लागणार टायमाला नाही केलं. आता करू काय म्हणतात? चहा टाइम झालाय. गोडच खाऊ राहिला, चहा प्यायचा तुला अजून. बरोबर आहे, बरोबर. काय काय हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की जरा ऊसाची लागवड वगैरे चालू होती. तर आज पण त्याचे खूप काम आहे. सो त्यानंतर मी मुंबईला जाऊन आलो आहे, माझं मुंबईचं काम पण करून आलं. सो आता परत मी काल गावी आलो, काल रात्री आलो ॲक्च्युली. तर गावाला पण तीच कामं चालू होती. सो परत 2 दिवस गेलो आणि परत लगेच यायला लागलं. सो दाखवतो मी तुम्हाला जरा वेळात. बाकीची पण कामं आपल्याला खूप आज. तर भेटूया जरा वेळात. दत्तू कुठे गेला? हा दत्तू दिसा ना, तू खातोय ना प्रसाद? खा जोरात ना थोडं. दत्तू आहे तुला काय नाही यायला व्यवस्थित खाऊ राहिला नाही. काय म्हणतात? चहा टाइम झालाय. गोडच खाऊ राहिला, चहा प्यायचा तुला अजून. बरोबर आहे, बरोबर. काय काय तो आता दत्तू मस्त मोळ्या आता ट्रॉलीमध्ये टाकतोय. अजून बाकीचे पण आहेत, पण ते येत आहे पाठवून जरा. तोपर्यंत याने स्टार्ट केलं आहे आता ट्रॉलीमध्ये टाकायला. तर थोडंसं कमी आलेलं म्हणून आम्ही परत घ्यायला आलो. जरा ऊसाचं बेनं कमी आलेलं. बाकीचे पण आलेत सगळे. हो, टाकतायत ते आता ट्रॉलीमध्ये. आता हे घेऊन परत त्या शेतात जायचं जिथे म्हणजे लागण चालू आहे तिकडे जायचं परत. आता एवढं झाल्यावर आम्ही तिकडे जाणार परत. तर खूप मेहनतीचं काम असतं हे. बघू शकतात मोळ्या वगैरे उचलायला लागतात सगळं. आता त्यांना मी सोडलं आहे आता, म्हणजे तिकडनं ट्रॉली वगैरे घेऊन आलो. तर मम्मीने तोपर्यंत मोटर चालू केलेली. जरा आमचं कांद्याचं रोप भरायचं होतं. हां, तर माझं रोप भरून झालं तर इकडे आलो. तर यांचं मस्त काम चालू आहे आता ते ऊस खाली पाण्यात दाबतायत. म्हणजे ते भिजल्यावरती दाबायला लागतं पाण्यात. आणि काही लागणार टायमालाच करायची झाड नाचलं आता, कारण संध्याच्या लागणार टायमाला केलं होतं, दादाच्या लागणार टायमाला नाही केलं. आता करू
काय म्हणता बाकी काय चालू झालं? बरं एवढं कडक खाता येतं तुला. हे एवढं कडक बरं खात कोणता वास सरळ दाबलं ना टिपरू. हां हेच टिपरू पोराला म्हणलं सरळ दाबलं का त्या पोराला. येणार आहे का? बरं बरं या ना मग बख्तरपूरला. मोठी गाडी घेऊन येणार का? काय ना काय हो. कोणाची हळद आहे? ते हळदीला नाही लागणार येईल ना हळदीला काय? तर कामाची एवढी धावपळ चालू आहे ना, आता ते ऊसाची लागवड पण चालू आहे इथे, परत त्याच्या पाठून कांदा लागवड पण चालू आहे. सो मम्मीने काल रोप उपटलेलं, सो आज स्टार्ट केले कांदे लावायला. बघू शकतात मस्त ड्रिप वगैरे पसरवलं आहे. हो हो. तर ती लोक खाली टाकतात ना ड्रिप, सो आता मी ते वरती घेते. मग याच्यानंतर आता मी जरा वेळाने पाणी सोडणार ड्रिपला, म्हणजे ते पूर्ण भिजून जाणार. तर नवीन नवीन टेक्नॉलॉजीमुळे म्हणजे शेती असं काय नाही की खूप अवघड आहे. ह्या एवढ्या एवढ्या मोठ्या गोष्टी, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आल्या त्यामुळे शेती करायला एकदम सोपं झालं आहे. तुम्हाला पाणी भरायला नाही लागत, काय नाही. ड्रिप एकदा पसरवलं की आपण पाणी सोडलं की ते भरून जातं बरोबर. सो आता माझं झालं आहे नळ्या पसरवून. जेवढं रोप होतं तेवढं झालं लावून, आता मस्त पाणी सोडलं आता प्रॉपर. गाईज थोडंसं केस सेट करतो. तर बघू शकता वेदर एकदम कसं झालं आहे. असं वाटतंय दुपारचे 3 वाजले आत्ता, असं वाटतं संध्याकाळ झाली. खूप आभाळ आलं आहे. तर आज रात्री मी व्हिडिओ टाकेल माझा. सो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.